20-30 किलोमीटर नंतर पूर्ण रोडची हालत बघू शकता. इथून जुना गोवा रोड बघू शकता आणि हा जातोय टनलकडे, भुयारी मार्ग आपला कशाडी घाटाचा. तुम्ही आला नसाल तर तुम्ही पण या, असा काहीच आत होते. अजून काम भरपूर बाकी आहे. संगमेश्वरचा जो ब्रिज आहे पुढचा वाला, सेकंड वाला, तिथून मग पूर्ण खराबच आहे. राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं परत एकदा माझ्या नवीन एका अशा व्हिडिओमध्ये. तर आज आपण निघालो परत एकदा कोकणाला जायला. माझ्या गावी जातोय मी. तर आज रोडची कंडिशन कशी आहे, काय आहे, आपण बघूयात. आज माझ्या बरोबर आहेत पप्पा, बघू शकता. पप्पा आणि मी दोघच जण चाललो आहोत. तर बघूयात मग रोडची कंडिशन वगैरे कशी आहे. तरी भरपूर वेळा दाखवली आम्ही, तर परत एकदा चेक करूया. कारण का मला असं कळलं की कशेडी मार्गाचा, कशेडी घाटाचा जो दोन्ही टनल आहे, ते दोन्ही साईडचे टनल चालू झाले आहेत. तर ठीक आहे, मग जाऊयात आणि बघूयात. आता वाजलेत सकाळचे वाजले 4:27, बघू शकता. तर 4:30 वाजता आपण निघालो आहोत. तर जाऊया आणि किती वाजता पोहोचतोय वगैरे बघूया. चला तर. A few moments later. आता आपण होतो पवईच्या इथे पेट्रोल पंपवरती. आपण टाकी फुल केली आहे. तर मग एव्हरेज वगैरे गाडी काय देते मग बघूयात. आणि चला आता नॉनस्टॉप जाऊया. 150 वगैरे किलोमीटर वगैरे आता स्ट्रेच करू. चला तर मग. वडखळनंतर एक 20-30 किलोमीटर नंतर पूर्ण रोडची हालत बघू शकता. प्लंबिंग पॅच टाकलेत पूर्ण रोडवरती. खड्डे वगैरे तर आहेतच. One hour later. हा एक नागोडण्याच्या इथे पॅच आहे. या रोडची पूर्ण एक हालत खराब आहे. ब्रिजचं काम चालू आहे, तर त्याच्यामुळे खालूनच जावं लागतं. ब्रिज तर काय अजून तयार नाही झालाय. खड्डे वगैरे बघू शकता. Hours later. इथून जुना गोवा रोड बघू शकता आणि हा जातोय टनलकडे, भुयारी मार्ग आपला कशाडी घाटाचा. आणि हा जो रोड वरून गेलाय हा पूर्ण जुना रोड घाटाचा सेक्शन आहे. तर चला मग जाऊयात पुढे. अजून इथून आहे 15 मिनिटाचा रोड आहे, त्याच्यानंतर मग टनल चालू होईल. तर बघूयात आपण. A few moments later. समोर तुम्ही बघू शकता कशेडीचा टनल. तर दोन्ही साईडचे अजूनपर्यंत नाही चालू झाल्यात. एक साईडचाच चालू झालाय, दुसऱ्याचं अजून कन्स्ट्रक्शन चालू आहे, अंडर कन्स्ट्रक्शन आहे. आतमध्ये रोड वगैरे बाकी असतील. तर चला एंटर करूयात. ते टनल आहे, पहिला बोगदा इथे आहे आणि हा दुसरा इथे आहे बाजूला. काम चालू आहे भरपूर जोरात. आजूबाजूचा एरिया बघू शकता हा पूर्ण. चला तर मग तुम्हाला आता पूर्ण बोगद्याचा पूर्ण एकदम एक्सपिरियन्स करून देऊया. तुम्ही आला नसाल तर तुम्ही पण या, असा काहीच आत होते. अजून काम भरपूर बाकी आहे. टाइमलॅप्स पण चालू आहे, ते पण या व्हिडिओच्या नंतर तुम्हाला टाइमलॅप्स पण बघायला भेटेल.
Later. नको. तर लास्ट बाईक राईडचा जो ब्लॉग बघितला असेल त्या हॉटेलमध्ये आपण गेलो होतो नाश्ता करायला. गर्दी भरपूर होती म्हणून मी ब्लॉग काय जास्त बनवला नाही. तर हॉटेल ते मस्त आहे. त्यांचं जेवण डायनिंग जे होतं ते वरती असतं, लंच आणि डिनर, आणि स्नॅक्स वगैरे नाश्ता ब्रेकफास्ट वगैरे खाली होतं. तर वरती पॅकिंगला लावून आपण खाली गेलो होतो. तर मी घेतला होता प्लेन चीज डोसा आणि पप्पांनी घेतला होता मिसळ पाव. तर दोघांची टेस्ट चांगली होती. रिजनेबल रेट आहे, काय जास्त प्राईस वगैरे काय नॉर्मलच आहे, जास्त वगैरे पण नाही आहे. तर ठीक आहे, कधी येत असाल या साईडला तर ट्राय नक्की करा. चला तर मग आता अपडेट वाजले आहेत 9:57. तर मग ठीक आहे, जाऊया पुढे, रस्ता कव्हरअप करूया. आत्तापर्यंत तर ऑलमोस्ट रोड चांगले होते. संगमेश्वरच्या आसपास, संगमेश्वरच्या नंतर मग रोड खराब भेटणार आहेत आपल्याला. तर तिथे एकदा आपण बघू रोड वगैरे कशा भेटतात. चला तर मग. A few moments later. तर इथे बघू शकता सावर्डे सोडलं तर त्याच्यानंतर लगेच खडबडीत रस्ता पूर्ण खड्ड्यांवाला चालू होतोय. A few moments later. तर संगमेश्वर 5 किलोमीटर नंतर, संगमेश्वर सोडल्याच्या नंतर हे असे डायव्हर्जन आहेत आणि हे पूर्ण इथे खड्ड्यांचा रोड आहे. तर हा पूर्ण पॅच रत्नागिरीचा जो आतमध्ये जायचा राईट टर्न आहे तिथपर्यंत हे सर्व असेच पॅच आहेत. राजापूरपर्यंत पूर्ण रोड खराब आहे. राजापूरचा एकदा तो टोल गेट लागतो, त्याच्यानंतर मग पुढपर्यंत पूर्ण रस्ता चांगला आहे. हा रस्ता फक्त खराब आहे पूर्ण. जवळपास हा नाही म्हटला तरी 50 किलोमीटर एक असेल. 50 किलोमीटर पूर्ण हा रोड खराब आहे. असे मध्ये डायव्हर्जन आहेत आणि असे चांगले रोड पण येतात, पण जेव्हा डायव्हर्जन येतात आणि खराब रोड तेव्हा पूर्ण तसेच आहेत. तर ही रोडची अशी काहीशी अपडेट होती. संगमेश्वरचा जो ब्रिज आहे पुढचा वाला, सेकंड वाला, तिथून मग पूर्ण खराबच आहे रोड. हा रोडची जास्तच खराब कंडिशन आहे. बघू शकता तुम्ही धूळ वगैरे किती आहे. संगमेश्वर पासून 30 किलोमीटर नंतरचा हा रोड आहे. 30 ते 40 अंदाजन. त्यानंतर जो खराब रोड चालू झाला तो पूर्ण तसाच अजूनपर्यंत तसाच आहे. मध्ये मध्ये फक्त पॅच थोडेफार चांगले येतात, नाहीतर रोडची अपडेट हीच आहे पूर्ण. बाकी तर अजून काही नाही. आता वाजले, टाइम अपडेट आहे 11:21 आणि आता आपण आहोत रत्नागिरीचा जो राईट टर्न आहे तो थोड्या वेळातच येईल आता. तर ठीक आहे, बघूया घरी किती वाजेपर्यंत पोहोचता येतं. A few moments later. Three hours later. तर फायनली आपण पोचलो आहोत गावी. वाजले आहेत 1:15. रोडचं अपडेट काहीसा असं आहे, संगमेश्वर पासून लांजापर्यंत रोड खराब आहे आणि बाकी मध्ये इंदापूर वगैरे, त्याच्यानंतर नागोठणे वगैरे जिथे मी सांगितलं तिथे पॅच फक्त मध्ये खराब आहेत, बाकी रोड चांगला आहे. तर व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा माझ्या यूट्यूब चॅनलला. आणि आपली फॅमिली मोठी करायची आहे तर व्हिडिओला लाईक करून कमेंट पण करून मला नक्की सांगा. तर ठीक आहे, थँक्यू फॉर द मेकिंग ऑफ द पार्ट ऑफ द डे. आय सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. टेक केअर, बाय बाय, राम राम. Yeah.